पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या अनुष्काला म्हणत असते की या शाळेच्या प्रोजेक्टसाठी तुझं जे काही मानधन आहे ते आम्हाला कबूल आहे आणि आपण सगळं काही कायदेशीररित्याच पूर्ण करूयात. पण ते ऐकून अनुष्का म्हणते की सॉरी अहिल्या मॅडम, पण मग मला या प्रोजेक्टसाठी काम करायचं नाही आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळेजण तिला विचारू लागतात की अनुष्का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यावर ती म्हणते की आपण आपल्या घरच्या कामासाठी कधी पैसे घेतो का? आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तर अनुष्का अहिल्याला सांगत असते की अहिल्या मॅडम, हे काम माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी 1 रुपयासुद्धा घेणार नाही. पण त्यावेळी आदित्य तिला समजावतो की अनुष्का, काही झालं तरी हा शेवटी तुझा बिझनेस आहे, त्यामुळे तू प्लीज पैसे घ्यावेत असं मला वाटतं. मात्र त्यावेळी अनुष्का त्याला विचारते की आदित्य, मला सांग, या प्रोजेक्टमधून तुम्हाला किती प्रॉफिट होणार आहे? तर अहिल्या म्हणते की अगं अनुष्का, किर्लोस्कर ग्रुप सगळ्याच गोष्टी प्रॉफिटसाठी करत नाही. काही गोष्टी आपण समाजाचं देणं लागतो म्हणूनही करायच्या असतात. आणि त्यावर अनुष्का म्हणते, मग अहिल्या मॅडम, माझीसुद्धा हीच भावना आहे, थोडंसं पुण्य मलासुद्धा मिळू द्या ना. आणि अनुष्काचं ते बोलणं अहिल्याला पटतं आणि मग ती या गोष्टीसाठी तयार होते. त्यानंतर अनुष्का त्यांना म्हणते की आता चला, मी तुम्हाला माझं टेरेस गार्डन दाखवते. आणि मग ती सगळ्यांना टेरेसवर घेऊन जाते. तिथे तिने वेगवेगळी झाडं, फुलझाडं लावलेली असतात आणि ते बघून अहिल्या, आदित्य, प्रीतम, प्रिया सगळेच जण खूप खुश होतात आणि तिचं कौतुक करतात. तर अनुष्का म्हणत असते की आपलं मन प्रसन्न राहावं म्हणून ते सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवायला हवं ना. आणि त्यावर अहिल्यासुद्धा हो म्हणते. तितक्यात पारू आणि दामिनी त्या ठिकाणी येतात. तर अनुष्का अहिल्यासोबत बोलत असते, तिला सांगत असते की या फुलझाडांकडे बघून कळतं की आयुष्य किती क्षणभंगुर आहे. म्हणजे बघा ना, ही फुलं एका दिवसासाठीच फुलतात, पण त्या एका दिवसातसुद्धा ते किती लोकांचं मन प्रसन्न करतात. आणि अनुष्काचं ते बोलणं अहिल्याला तर खूपच आवडतं. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दामिनी हळूच पारूजवळ जाते आणि एक कुंडी मुद्दाम तिच्या पायावर पाडते. पण सगळ्यांना असं वाटतं की पारूनेच ती कुंडी खाली पाडली आहे, त्यामुळे अहिल्या तर पारूवर खूप मोठ्याने ओरडते. त्यामुळे पारू घाबरते. तर दामिनी सगळ्यांसमोर पारूचा अपमान करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की पारू, तुझी लायकी ना या मोठ्या बंगल्यात राहायची नाहीच आहे, तू तुझ्या गावाकडे जा आणि तिथेच राहा. जेव्हापासून तू आमच्या आयुष्यात आली आहेस ना, तेव्हापासून काही ना काही नुकसान करतच आहे आणि आता या अनुष्काच्या घरी येऊनही तिचं नुकसान करणार आहेस का तू? आणि दामिनीचं ते बोलणं ऐकून पारू तर रडूच लागते. पण त्यावेळी अनुष्कामध्ये पडत म्हणते की दामिनी मॅडम, तुम्ही किती बोलताय पारूला? आणि मग त्यानंतर ती स्वतः त्या कुंडीमधून खाली पडलेली माती पुन्हा त्या कुंडीमध्ये भरते. आणि त्यावेळी ती दामिनीला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, आपली पारू अल्लड आहे, थोडीशी भोळी आहे, ती काही जाणून बुजून अशा चुका करत नाही, तिच्याकडून नकळतपणे होऊन जातात. आणि मग त्यानंतर ती पारूला म्हणते की बघ पारू, झालं किती सोपं काम होतं, तू प्लीज रडू नको. आणि त्यावर पारू खाली मान घालूनच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण तेथून निघून जातात. त्यानंतर सगळेजण अनुष्काचा निरोप घेत घरातून बाहेर पडतात. मात्र अहिल्या अनुष्कासोबतच थांबते. ती अनुष्काला म्हणत असते की अनुष्का, मला तुझी विचार करण्याची पद्धत, तुझं वागणं बोलणं खरंच खूप आवडलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुझ्याच सारखी एखादी मुलगी माझ्या आदित्याच्या आयुष्यात यावी. आणि मग त्यानंतर ती पुढे अनुष्काला म्हणते की जर तू माझ्या आदित्याच्या आयुष्यात त्याची बायको बनून आलीस ना, तर माझी निम्मी काळजी मिटेल. आणि उद्या आदित्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या या वाढदिवसाच्या दिवशी मला त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे. आणि त्यावेळी अनुष्का म्हणते की अहिल्या मॅडम, लग्न हा खरंच खूप मोठा निर्णय आहे, त्यामुळे मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. तर अहिल्या म्हणते की हो अनुष्का, मला माहीत आहे, शेवटी हा तुझ्या आयुष्याचा निर्णय आहे, त्यामुळे तुला जेवढा वेळ हवा तेवढा वेळ तू घे. माझ्याकडून तुझ्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे. फक्त मला इतकंच वाटतं की जर तुझा होकार असेल तर तू उद्या वाढदिवसासाठी नक्की ये. आणि त्यावर अनुष्का हो म्हणते. त्यानंतर रात्री जेव्हा पारू अहिल्याकडे जाते तेव्हा अहिल्या तिला विचारते की मी आज तुझ्यावर ओरडले, त्यामुळे तुला वाईट वाटलं का? तर पारू म्हणत असते की नाही देवी आई, तुम्हाला मला ओरडण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही जे काही करता ते चांगल्यासाठीच करता, हे मला माहीत आहे, त्यामुळे मी जास्त विचार करत नाही. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की पारू, तू ना खरंच खूप गुणी मुलगी आहेस. ज्या घरात लग्न करून जाशील ना, ते घर अगदी आनंदाने भरून जाईल.
आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते आणि मग तिला लगेच तिचं आणि आदित्यचं लग्न आठवू लागतं. पण त्याच वेळी अहिल्या म्हणते की पारू, मला अनुष्का आदित्यची बायको म्हणून पसंत आहे. मला खरंच तिला या घरची सून बनवायचं आहे आणि मला असं वाटतं की तिलासुद्धा आदित्य आवडतो, त्यामुळे ती या लग्नासाठी नक्कीच होकार देईल. आणि ते ऐकून पारूला तर खूपच वाईट वाटतं, तिचे डोळे भरून येतात. तर अहिल्या तिला विचारत असते की तुला अनुष्का कशी वाटते, तुला ती तुझी नवीन मालकीण म्हणून चालेल का? आणि त्यावर पारू खाली मान घालूनच म्हणते की हो देव्याई. आणि त्यावर अहिल्या म्हणते की मग ठीक आहे, तू देवाकडे प्रार्थना कर की उद्या अनुष्का आपल्या घरी नक्की येऊ दे म्हणून. आणि त्यावर पारू हो म्हणते. तर दुसरीकडे प्रीतम आदित्यकडे जात त्याला सांगतो की आपल्याला त्या अमेरिकेच्या क्लायंटचा पुन्हा एकदा कॉल आला होता. तर आदित्य घाबरूनच विचारतो आता कशासाठी? तर प्रीतम आनंदाने सांगतो की त्यांनी आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट दिला आहे. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की आता मी त्यांचं कोणतंही प्रोजेक्ट करणार नाही, मागच्या वेळी किती प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना तुला. तर प्रीतम म्हणतो की अरे दादा, तू नको काळजी करू, मागच्या वेळी आपण आईची परवानगी घेतली नव्हती ना, पण यावेळी आपण तिची परवानगी घेऊ, तिला विचारूनच सगळं काही करू. मात्र आदित्य यासाठी काही तयार होत नाही. पण प्रीतम त्याला समजावतो आणि सांगतो की आता त्यांना ना तुझा आणि पारूचा सुखी संसार बघायचा आहे, म्हणजे तुमच्या सुखी संसाराचा आपल्याला डेमो शूट करायचा आहे. मी पारूला सुद्धा कन्व्हिन्स करतो, तू सुद्धा तयार हो. आणि ते ऐकून आदित्य तर खूपच घाबरतो, पण प्रीतम त्याचं काही ऐकत नाही आणि तो अहिल्यासोबत बोलण्यासाठी जातो. त्यानंतर मग आदित्य त्याच्या आणि पारूच्या लग्नाचा तो व्हिडिओ बघत असतो आणि त्यामध्ये पारूला बघून तर तो खूपच खुश होतो आणि स्वतःशीच म्हणू लागतो की पारू, तू खरंच खूप गोड मुलगी आहे, तू माझी मैत्रीण आहेस, याचा मला खरंच अभिमान वाटतो. जेव्हापासून तू आमच्या आयुष्यात आली आहेस ना, तेव्हापासून सगळंच खूप छान झाले, कंपनीची सुद्धा ग्रोथ झाली आहे. तर दुसरीकडे पारूला काही केल्या झोप येत नसते. तिला सतत अहिल्याचं आणि प्रियाचं बोलणं आठवत असतं आणि मग त्यानंतर ती रडू लागते आणि तिच्या मंगळसूत्राकडे बघत म्हणत असते की आदित्य सरांच्या आयुष्यात त्यांच्या हक्काची व्यक्ती येणार आहे. देवी आईंना जशी सून हवी होती तशी सून त्यांना आता मिळणार आहे. सगळं काही ठीक होणार आहे. पण मग तरीही मला चांगलं का वाटत नाही आहे, मला हे असं का होतंय तेच कळत नाही. तर दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत झोपलेला असतो आणि तितक्यात घरातील सगळेजण त्या ठिकाणी येतात आणि मोठ्याने ओरडूनच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर आदित्य घाबरूनच झोपेतून जागा होतो आणि मग सगळ्यांना बघून तो खूप खुश होतो. त्यानंतर तो अहिल्याचा आणि श्रीकांतचा आशीर्वाद घेतो. तर अहिल्या त्याला म्हणत असते की अरे आदित्य, हे काय, तू झोपताना सुद्धा काम करत होतास का? आणि मग त्यानंतर ती त्याचा लॅपटॉप बघते आणि त्यामध्ये त्याच्या आणि पारूच्या लग्नाचा व्हिडिओ बघून दामिनी म्हणते की काय रे आदित्य, तुला त्या लग्नाची फारच आठवण येत होती का? तर आदित्य म्हणतो की दामिनी काकू, मी फक्त सहज व्हिडिओ बघत होतो, बाकी काही नाही. आणि मग अहिल्यासुद्धा दामिनीला गप्प करते आणि मग ती आदित्यला सांगते की तुझ्यासाठी उद्या माझ्याकडे एक स्पेशल गिफ्ट आहे. आणि ते ऐकून आदित्यही खुश होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पारू जास्वंदीचं फूल आणण्यासाठी झाडाजवळ जाते, मात्र फूल उमललेलंच नसतं. त्यामुळे ती झाडाशी बोलत म्हणत असते की आज मी फक्त आदित्य सरांना जाऊन विश करणार, त्यांना फूल मी नंतर देईल आणि आज सगळ्यात आधी मीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार. तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि तो हसतच पारूला विचारतो की काय गं पारू, आजकाल तू स्वतःशीच बडबडत असते, हसत असते, नेमकं चाललंय काय तुझं? पण पारू लाजूनच म्हणते की बा काही नाही, तू उगाच काहीतरी विचारू नको. आणि त्यावर मारुती हसतच हो म्हणतो. त्यानंतर पारू त्याला म्हणते की आज आदित्य सरांचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं का? पण मारुती म्हणतो की आदित्य सर आपले मालक आहेत आणि आपण त्यांचे नोकर, आपण त्यांना काय गिफ्ट देणार? पण पारू काही ऐकत नाही. मात्र मारुती तिला सांगतो की हे बघ पारू, तू उगाच लाडात येऊन कोणताही शहाणपणा करू नको, आदित्य सर आपले मालक आहेत, आपण त्यांना गिफ्ट देऊ शकत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.